नानाला वाढत्या प्रॅक्टिसमुळे नाटके बघायला जायला अगर आल्या गेल्याची उठ बस करायला सवड मिळत नसे. शिवाय या दोन्ही गोष्टींची त्याला फारशी आवड नव्हती आणि या गोष्टींची विशेष आवड त्याच्या पत्नीला होती. तिच्या त्या आवडीतून तिच्या विचारांनी फार अनिष्ट वळण घेतलं आणि मग अशा प्रकरणी जे अनिवार्य तेच घडलं. म्हणजे म्हणजे माझा 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 जन्म झाला. माझ्या स्वरातला कंप मला आवरता येईना. माणसाच्या मनाला कुणी पंडिताने सागराची उपमा दिली आहे. अगदी खरं आहे ते. पण ही उपमा देताना त्याने सागराची सखोलता आणि विशालता जमेस धरली नसावी. फक्त त्या शांत सागरावर एकाएकी अकस्मात उठलेलं भयंकर तुफानच त्याच्या नजरेसमोर असावं. माणसाच्या मनातही असं भयानक तुफान कधी कधी उठतं आणि हे तुफान साऱ्या पृथ्वीला वेढणाऱ्या अफाट सागर तुफानापेक्षाही मोठं भयंकर आणि संहारक असतं. त्या पंडिताची उपमा मी खुलवून सांगत नाही. प्रत्यक्ष माझी अनुभूतीतून निर्माण झालेलं सत्य सांगत आहे. माझ्या मनी तुफान उठलं ते असं. एका सुप्रभाती आमच्या नंदगावातल्या एकुलत्या एक हायस्कूलचे हेडमास्टर नानांकडे माझ्या वडिलांकडे आले. म्हणाले, अहो नाना डॉक्टर, यावर्षी आमच्या हायस्कूलचं स्नेहसंमेलन मोठ्या थाटात होणार आहे बरं का. पुण्याच्या एक प्रख्यात विदुषी आम्ही मिळवल्या आहेत. सौ शरयूबाई साठे येणार आहेत. नाना काही कामानिमित्त मुंबईला जायला निघाले होते. त्यांनी उत्साह दर्शवून म्हटलं, अरे वा, फार उत्तम. कुणालाही निरुत्साही करण्याचा आमच्या नानांचा स्वभाव नाही हे त्यांच्या परिचयात येणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे. त्याचप्रमाणे ते आपला दवाखाना, आपले रोगी आणि फावला वेळ वाचन याखेरीज दुसरीकडे चुकून सुद्धा कधी डोकावून बघत नाहीत याचाही गेल्या 24 वर्षांचा लोकांना अनुभव आहे. तरी सुद्धा गावात कुठलाही समारंभ असो, अगर कसलंही कार्य असो, त्याची आगाऊ बातमी आणि पहिलं आमंत्रण नानांना मिळतं. हेडमास्टरनी सांगितलेली बातमी ऐकून मला मात्र आनंद झाला. आनंद होण्याची कारणं दोन. एक म्हणजे आमचं नंदगाव हे छोटंसं गाव आहे. शहरातले व्याख्याते, विदुषी, मंत्री, तंत्री इत्यादी विविध क्षेत्रातल्या ख्यातनाम लोकांच्या परिभ्रमण कक्षेपासून अगदी दूर एका बाजूला आहे. अशाच काही निमित्ताने कधी काळी कुणी गावात आलं तर त्याचं दर्शन घडतं आणि चार शब्द कानी पडतात. त्यावेळी गावात 1-2 दिवस जरा धांदल उडते. नित्याचा संथ जीवन प्रवाह जरा खळाळून जातो. नाहीतर एरवी आमचं हे 15-20 हजार वस्तीचं नंदगाव 2 डोंगरांच्या मध्ये जगाच्या कोलाहलापासून अलिप्त होऊन गुपचूप बसलेलं असतं. आगगाडीचा सुकर आणि जलद मार्ग अद्याप इथवर आलेला नसल्यामुळे शहरी माणसांची आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या सुधारणांची अद्याप इथं तुफान गर्दी उडालेली नाही. एसटी बसच्या वाटेने जे कुणी येईल आणि जे काही येईल तेवढंच. त्यामुळे गावातली मुख्य बाजारपेठ सोडली तर बहुसंख्य घरांपुढची वृक्षाच्छादित आणि बाग बगीचांनी फुललेली अंगणे व मागीलदारची विहिरीभोवती भाजीपाल्याचे वाफे असलेली ऐसपैस परसू अजून कायम आहेत. गावाचं सौंदर्य आणि शांतता टिकवून आहेत. अशा या शांततापूर्ण वातावरणात सौ शरयू साठे येणार म्हणून मला खूप आनंद झाला. सौ शरयू साठे अगर पूर्वाश्रमीची कुमारी शरूताई माझी एका काळची मैत्रीण होती. अर्थात आम्ही समवयस्क नव्हतो, पण हिंगण्याला वसतिगृहात एका खोलीत राहत होतो. वयाने आणि शिक्षणानेही माझ्यापेक्षा 8-9 वर्षे ज्येष्ठ असलेली शरूताई माझी मार्गदर्शिका होती. छोट्या मंजूवर तिचा त्यावेळी मोठा लोभ होता. शिक्षण संपल्यावर आम्हा दोघींचे जीवन प्रवाह भिन्न झाले. मॅट्रिक झाल्यावर पुढचं शिक्षण सोडून मला नंदगावी येऊन घर सांभाळण्याची जबाबदारी उचलावी लागली. कारण माझी आई मी उणीपुरी वर्षांची असतानाच वारली होती. तिच्या पश्चात नानांची दूरच्या नात्याची, कारण त्यांना जवळचं कुणी नाहीच, एक वृद्ध विधवा आत्या घर सांभाळीत होती. पण तीही वारली आणि मला घरी यावं लागलं. तेव्हापासून गेल्या 8-10 वर्षात शरूताईची आणि माझी गाठभेट झाली नव्हती
की पत्रव्यवहारही नव्हता. पण जुन्या स्मृती आणि स्नेहभाव काही पुसला गेला नव्हता. शरुताईची उतरण्याची आणि तिचा यथोचित पाहुणचार पार पाडण्याची जबाबदारी मी मोठ्या हौसेने माझ्याकडे घेतली. शरुताईचं आगमन होताच मी तिचं जुन्या जिव्हाळ्याने आणि नव्या आदराने स्वागत केलं. तिच्यात तसा काही बदल झाला नव्हता. ब्रह्मदेवाने घडविलेल्या रूपात फरक तो काय पडणार, पण बौद्धिक उत्कर्षाचं तेज तिच्या चेहऱ्यावर चमकत होतं आणि तिला प्राप्त झालेल्या सामाजिक प्रतिष्ठेचा रुबाब तिच्या हालचालीत दिसत होता. दारात पाऊल टाकताच तिने आश्चर्याने म्हटलं, "अ तू तू मंजूच ना तू?" "हो हो, मी मंजूच. तीच मी मंजू." "खरंच तू इथं असतेस, नव्हे असशील हे या क्षणापर्यंत लक्षातच नव्हतं माझ्या." मी हसून म्हटलं, "पण तू मला ओळखलंस हेच लाख मोलाचं." ती मनःपूर्वक हसली. हरवलेली जुनी वस्तू अचानक सापडली म्हणजे जसा आनंद होतो तसा तिला आनंद झालेला दिसला. माझं मन फुलून गेलं. समारंभाची गडबड उरकल्यावर तिला मी 2 दिवस आग्रहाने ठेवून घेतली. नाना घरी नसल्यामुळे सगळं घर आमच्या संचाराला मोकळं होतं. मीही मोकळीच होते. घरात वसतिगृहाचं वातावरण रंगलं. गप्पा रंगल्या आणि मधली 8-10 वर्षे त्या रंगाने पुसली गेली. एका दिवसातच शरुताई घरच्यासारखी होऊन गेली. बोलता बोलता तिने म्हटलं, "सध्या उद्योग काय करतेस?" "गृहोद्योग करते. हे घर चालवते. जरूर पडल्यास नर्सिंगची कामं करते. नानांनी नर्सिंगमध्ये मला चांगलीच तरबेज केली आहे." "म्हणजे हिंगणं सोडल्यापासून गेली 8 वर्षे तू या किल्ल्यातच या खेड्यात राहते आहेस?" तिने आमच्या सुंदर घराला किल्ला म्हटलेलं पाहून मला गंमत वाटली. मी हसून म्हटलं, "अर्थातच. अगं, हा घरचा कोर्लईचा किल्ला सोडून कुठं जाणार?" "शहरात नवऱ्याच्या घरी." "काय ग मंजू, आता तू लग्नाचा विचार कधी करणार?" मी हसून म्हटले, "अगं, माझे वडील त्या गोष्टीचा विचार करायला समर्थ असता मी त्याचा विचार कशाला करू?" "मग अजून त्यांनी विचार केलेला दिसत नाही." "कशावरून म्हणतेस हे तू?" "कारण अजूनही तू इथं या खेड्यात 4 भिंतीत कुजत पडलेस म्हणून म्हणते." तिच्या बोलण्याचा मला राग आला. ती पहिल्यापासूनच तोंडाची फटकळ आहे याचा मला अनुभव होता. वाढत्या वयी तो स्वभाव बदलला नव्हता. मी तीव्र स्वरात म्हटले, "शरुताई, शहरी ज्ञानाच्या अभावी मला दुसरं काही कळलं नाही. तरी मुलीची काळजी तिच्या जन्मदात्यापेक्षा अधिक दुसऱ्या कुणालाही नसते एवढं मला चांगलं कळतं." ती वरमली. तिने नमत्या स्वरात म्हटले, "रागावू नको गडे, मी स्पष्ट वक्ती आहे. आमच्या खेड्यात त्याला फटकळ म्हणतात." "बरं, फटकळ म्हण. पण फटकळ असले तरी उघड्या डोळ्यांनी चालणारी आहे मंजू. या जगात आपलं सुख आपणच शोधावं लागतं." माझा फणकारा गेला नव्हता. मी म्हटलं, "ज्याचं सुख हरवलं असेल त्याने ते शोधावं." "मंजू, सुख हरवत नाही. ते असतं जवळ, पण आपल्या हाताने ते आपण दूर ढकलतो. मंजू, तुला राग आला म्हणून आज ज्या गोष्टी सत्य आहेत त्या काही असत्य होत नाहीत. माझंच सांगते तुला. मी GA झाल्यावर BA झाले आणि नोकरी करू लागले. मिळवती मुलगी घराबाहेर जावी असं गरजू आईबापांना वाटत नाही आणि भावंडही स्वार्थी बनतात. वडील वारले तेव्हा मी खपावं असं सगळ्यांचं म्हणणं. म्हणून श्रीधर बरोबर मी जमविलेल्या प्रेम लग्नाला सगळ्यांचा विरोध होता. पण स्वार्थ त्यागाच्या मर्यादा आपण जर निश्चित केल्या नाहीत तर मग सुखाचा एकही कण हाती लागत नाही. हे कण आपणच वेचले तर ते पदरात पडतात असा सध्याचा जमाना आहे." शरुताई अशा काही कळकळीने बोलत होती की माझा राग हळूहळू निवाला. तिचे बोलणे मला पटू लागले. तिने म्हटले, "मंजू, तुझे लग्न अद्याप जमत नाही हे खरं वाटत नाही. तू शहरात आलीस तर अनेक तरुणांना आकृष्ट करशील असं तुझं रूप आहे. आणि तुझ्या वडिलांना स्थळ सापडत नाही. कुणाला कसं हे खरं वाटेल?"
आज तू सर्व घर चालवते आहेस म्हणून ते चालढकल करीत आहेत, जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत, हे अगदी निश्चित समज. मंजू, स्वतःपुरतंच पाहणं हा आजच्या जीवनाचा सुखमंत्र आहे. मग तो लहान असो, मोठा असो, थोर असो. अगं, जन्म दिला म्हणून आई वडिलांनी आपल्या मुलाचं वैयक्तिक सुख हिरावून घ्यावं असं काही नाही. मी म्हणते, शरुताईची बोलण्याची हातोटी मोठी विलक्षण होती. शत्रूनेही शस्त्रे खाली ठेवून शरण यावं अशी. तिचं बोलणं मला पटलं. एवढंच नव्हे तर ते मनात ठसलं, हृदयात खोलवर रुतून बसलं. तिच्या बोलण्याला मी होकार भरू लागले. आमचा संभाषण ओघ पुन्हा अनिर्बंध सुरू झाला. गप्पा रंगल्या. आपले प्रेम प्रकरण कुठलाही आड पडदा न ठेवता अगदी निसंकोच मनाने, अगदी विचारपूर्वक सांगून ती मला एका वेगळ्याच रोमांचकारी जगात घेऊन गेली. बोलता बोलता तिने म्हटले, मंजू, माझा मावस भाऊ सतीश आठवतो तुला? मी आठवून म्हटलं, तो तो निळ्या डोळ्यांचा ना? आठवतो की. काय करतो हल्ली तो? इंजिनियर झालाय, पण अजून लग्न नाही झालं त्याचं. अगं, त्याच्या निळ्या डोळ्यांना कुठलीच मुलगी पसंत पडत नाही. तू त्याच्या नजरेसमोर असतीस तर कदाचित यावेळी मी माझ्या एखाद्या भाच्याच्या वाढदिवसाच्या धांदलीत असते. मी काही बोलले नाही, पण माझे मन एक प्रकारच्या अननुभूत लहरीने गुदमरून गेलं. दुसरे दिवशी शरुताई गेली. जाताना तिने मला पुण्याला आपल्या घरी 4 दिवस येण्याचा पुन्हा पुन्हा आग्रह केला. त्या आग्रहातला तिच्या अंतरीचा जिव्हाळा आणि कळकळ माझ्या हृदयाला भिडली. माझे डोळे चटकन भरून आले. तिचेही नेत्र पाणावले. एसटी बस सुटली तसे तिने खिडकीशी वाकून म्हटले, मंजू, आता यापुढे तरी डोळे उघडे ठेवून वाग. या तुझ्या खेड्याप्रमाणे तूही डोळे मिटून पडून राहू नकोस. अगं, कबूल केल्याप्रमाणे जरूर ये. येण्याआधी पत्र टाक, म्हणजे मी माझ्या मावस भावाला बोलावून घेईल. शरुताईला पोचवून मी घरी आले आणि माझ्या नजरेचा नूर बदलून गेला. अचानक पाण्यात पडलेल्या निळ्या शाईचा थेंब त्यात पसरत जातो तसे कुठचेसे 2 निळे डोळे माझ्या मनात वितळत जाऊन मनाला मनोहारी निळसर झाक चढवीत होते. मी घरी आले तेव्हा आमच्या घरापुढच्या बगीचात नुकतेच शिंपणे झाले होते. फुलांनी बहरलेली फुलझाडे सर्वांगी मोहरून निघाली होती. सकाळच्या सोनेरी उन्हाची त्यावर झळाळी चढली होती. पण ती फुले आता माझ्या नजरेस अगदी निस्तेज, रंग उडून गेलेल्या कागदी फुलांसारखीच दिसू लागली. शरुताई गेली, पण माझे शांत संथ मन ढवळून निघाले होते. अग्निबाणाने शांत अंतरा ढवळून निघावं ना, तसं. जे घर आजपर्यंत माझं चित्त रमवीत होतं, अष्टप्रहर माझं मन गुंतवून ठेवीत होतं, तेच भरलेलं घर मला एकाएकी उदास आणि भकास वाटू लागलं. आमच्या 10 दालनी घरात नोकर चाकरांखेरीज कुणी माणूस नसून सुद्धा आजपर्यंत जे घर केवळ सामानामुळे मला गजबजलेलं वाटत असे, तेच घर आज अचानक रिकामं आणि भयाण वाटू लागलं. जणू मी घरात असून एखाद्या मजबूत दगडी किल्ल्याच्या तळघरात कोंडून पडले आहे असं वाटू लागलं. रोजच्या कुठल्याच कामात मला गोडी वाटेना. घरातली प्रत्येक वस्तू माझ्या मनात परकेपणाची भावना जागृत करू लागली. मंदिरातला नंदादीप विझावा तशी माझ्या मनातली घराविषयीची आत्मीयतेची भावना बुजली. माझ्या जन्मघरात मी परकी होऊन वावरू लागले. जाता येता कपाटाच्या 6 फुटी आरशात माझी नजर जात होती. नव्हे, मी मुद्दाम आरशासमोर थपकून मला सर्वांगी निरखून पाहत होते. पाण्यातल्या आपल्या प्रतिबिंबाकडे राजहंसीने मान मुरडून पाहावं तसं पाहत होते. आणि त्याच वेळी कुठल्याशा अस्पष्ट मुखमुद्रेवरील 2 निळे डोळे मला आरशात दिसत होते आणि शरुताईचे शब्द मनाच्या गोल घुमटात प्रतिध्वनित होत होते. रोज जो दिवस मला घरच्या विविध उद्योगात अपुरा पडत असे, तोच दिवस आज मला युगासारखा दीर्घ आणि कंटाळवाणा भासू लागला. जागृत झालेलं मन बंड पुकारून उठलं होतं.
ते कामाला हात लावू देईना. खिडकीशी मी कितीतरी वेळ उभी होते. ते माघाचे सरते दिवस होते. माझ्या आयुष्यात असे किती माघ आले आणि किती गेले याची माझ्या मनात घालमेल चालली होती. रात्र झाली आणि माझी झोप दूर सरली. अंधारातच डोळे उघडे ठेवून मी भूतकाळाकडे पाहू लागले. भिंतीतून, वस्तुमात्रातून एकच नाद उमटू लागला. तुझं सुख तुलाच शोधलं पाहिजे. इथं कुजत राहू नकोस. इथून निघून जा. हा निनाद सभोवतालच्या वस्तुमात्रातून उमटत होता की माझ्या मनात विचारांची जी ओरड चालली होती त्याचा प्रतिध्वनी समोरच्या अंधारात उमटत होता, कोण जाणे. पण भजनी मंडळाने उच्च स्वरात रामनामाचा गजर करीत राहावं तसा गजर माझ्या कानात अखंड चालू होता. त्या गजरात नानांचा स्वार्थीपणा मला स्पष्ट दिसू लागला. एकाएकी मला माझ्या आईची तीव्रतेने आठवण झाली. आजवर मला तिची कधी आठवण झाली नव्हती. होणार कशी? कारण मला ती आठवतच नव्हती. ती वारली तेव्हा मी पुरती वर्षाची सुद्धा नव्हते. तिची ओळख मला फक्त फोटोवरून होत असे. पण या जगात फक्त आईचीच माया अशी असते की जिचा अनुभव नसताना सुद्धा अपार कड येतात. त्याच अननुभूत पण अपार मायेचा मला उमाळा आला. मला रडू कोसळलं. मातृहीन दशेतून झिरपणाऱ्या कारुण्याश्रूंनी माझ्या मनात नानांविषयी कटुपणा उत्पन्न केला. आसवानी माझं मन शांत होण्याऐवजी भडकून उठलं. सकाळी मी उठले तेव्हा माझा मनाशी निश्चय झालेला होता. 24 तासांचं वादळ शांत झालं होतं. दूरचा किनारा आणि तिथे जाण्याचा मार्ग आखलेल्या रेघेसारखा स्पष्ट दिसत होता. मी माझी मोठी बॅग भरली. आठवून आठवून मला हव्या असलेल्या वस्तू त्यात घातल्या. हिंगण्याला शिकत असता मी सुटीत घरी आले की परत जाताना अशीच बॅग भरीत असे. पण त्यावेळी मन अगदी हलकं झालं होतं. शुष्क, शुभ्र ढगासारखं. नाना दुसरे दिवशी येणार होते. ते येण्यापूर्वीच घरातून बाहेर पडायला हवं होतं. सगळी तयारी झाल्यावर मी नानांना पत्र लिहायला बसले. प्रथम वाटले की मी घर सोडून पुण्याला कायमची निघून जात आहे अशी 2 ओळींची चिठ्ठी लिहून ठेवावी आणि निघून जावं. का जाते वगैरे तराट हवं कशाला? मी चिठ्ठी लिहून ठेवली. पण लगेच मनात आलं, छे, तसं नको. मी काही कुणाबरोबर पळून चालले नाही. मी का जाते आहे ते तरी त्यांना कळू दे. मी ती चिठ्ठी फाडली आणि दुसरा कागद घेऊन लिहू लागले. तीर्थरूप नाना यांना शी सा न वी वी. बोर्डिंगात शिकत असता तिथून परगावाहून मी तुम्हाला पत्र लिहित असे. पण परगावी जाताना घरून पत्र लिहिण्याचा माझ्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग आहे आणि कदाचित शेवटचाही ठरेल. आज मी घरातून निघून जात आहे. कुठं अज्ञात स्थळी नव्हे, पुण्याला शरुताईकडे जात आहे. मी फार सुखात आहे असं आजपर्यंत मला वाटत होतं. पण ज्याने प्रकाश कधी पाहिलाच नाही त्याला अंधार हाच प्रकाश वाटतो. तुम्ही मला शिक्षण दिलंत पण कधी मोकळीक दिली नाहीत. मित्रमैत्रिणींबरोबर हिंडण्या फिरण्याचं कधी स्वातंत्र्य दिलं नाहीत. आपल्या नजरेआड बोर्डिंगातले दिवस सोडता मला कधी होऊ दिलं नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळी स्थळे तुम्ही मला दाखवलीत. खूप ठिकाणी फिरवलत. पण सोन्याच्या पिंजऱ्यात बसून पक्षाने सगळं जग बघावं तसा तो प्रवास. त्यावेळी त्यातच मला अपरिमित आनंद वाटला होता. कारण जन्मताच पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्षाला आकाश म्हणजे काय याची कल्पना कुठे असते. पण ती कल्पना झाली म्हणजे मग पिंजऱ्यात बसून मस्तकी डाळिंबाचे दाणे खाण्यापेक्षा झाडावर बसून साध्या पेरूतल्या बिया त्याला अधिक रुचकर लागतात. माझे हाल होऊ नयेत म्हणून तुम्ही दुसरं लग्न न करता ऐन तारुण्यात विधुरावस्थेत राहण्याचा स्वार्थत्याग केलात त्याबद्दल सारा गाव तुमची वाखाणणी करीत असतो. पण हा तुमचा त्याग अंती स्वार्थमूलक ठरला हे या स्तुतीपाठकांना कसं कळावं? माझ्या बरोबरीच्या मुली आज आपल्या संसाराला लागल्या आहेत आणि मी तुमचं घर सांभाळीत आयुष्य फुकट घालवीत बसले आहे.
नाना, बाहेर रोग्याची तुम्ही फार काळजी घेता. त्यांच्या बाबतीतील कर्तव्य रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून जपता, पण घरात मात्र स्वतःच्या मुलीकडे दुर्लक्ष करीत आलात. आज माझी आई असती तर हे घडलं नसतं. कुटुंबात पिता नेहमी व्यवहारी दृष्टीने पाहतो, व्यवहारीच विचार करतो, पण आई नेहमी भावनेला जपते. आज माझी आई नाही म्हणून ना माझी ही अशी दशा आणि अशी कुचंबणा. ती असती तर तिने माझं मन न सांगताच जाणलं असतं, माझं सुख पाहिलं असतं. पण आता तिच्या पश्चात मला माझं मन जाणलंच पाहिजे, माझं सुख मलाच शोधलं पाहिजे. मी लिहिता लिहिता माझा संयम सुटत गेला. जागृतीची धुंदी माझ्या डोक्यात भिनली होती. स्वातंत्र्याचा कैफ मेंदूत मावत नव्हता. त्यावेळी मी जे काही भरकटलं होतं ते आज नुसतं आठवलं तरी मन होरपळून जातं. शिक्षण हे दुधारी शस्त्र आहे असं कुणीचं म्हटलं आहे, ते अगदी खरं आहे. आमच्या गावाहून मिरजेकडे जाणारी एसटी गाडी दुपारी 2 वाजता सुटते. तिने निघालं की पुण्याकडे जाणारी रात्रीची गाडी सहज मिळते. निघण्याची वेळ झाली तसं मी आमच्या जुन्या म्हाताऱ्या स्वयंपाकीण बाईला म्हटलं, आजीबाई, मी गावाला जाते आहे. नाना उद्या येतील. ते आले की त्यांना सांगा किल्ल्यांचा जुडगा नेहमीच्या जागी ठेवला आहे. तिथेच पत्रही लिहून ठेवलंय त्यांना. किल्ल्या ठेवण्याची जागा नानांखेरीज इतर कुणालाही माहीत नसे. मंजूताई, परत केव्हा येणार तुम्ही? निश्चित नाही, 4-5 दिवसात येईल. आणि मी उघडपणे बाहेर पडले. एसटी भरधाव चालली होती. पिंजऱ्यातून उडालेल्या पक्षाचा आनंद माझ्या मस्तकात भिरभिरू लागला. पांगुळगाडा फेकून प्रथमच सुटी पावलं टाकणाऱ्या मुलाचा उत्साह आणि अभिमान माझ्या रोमरोमी भरला होता. आयुष्याची इतकी वर्षे निष्कारण फुकट गेली, पण आता उरलेल्या आयुष्याला मी मोल चढवायला निघाले होते. माझ्या सौंदर्याला, माझ्या तारुण्याला गौरवपदी बसवायला चालले होते. आणि हा विचार माझ्या मनात अभिमान फुलवीत होता. बाहेर ऊन रणरणत होतं, पण माझ्या दृष्टीला ते श्रावणातल्या सकाळच्या कोवळ्या उन्हासारखं शीतल भासत होतं. मी बसमध्ये नसून जणू विमानातून एका नव्या अद्भुत जगात चालले होते. बसल्या जागी त्या अद्भुत जगाचा मी अंदाज घेऊ लागले. मिरजेला स्टेशनवर मी तिकीट खिडकीकडे जात असता एकाएकी माझ्या लक्षात आलं की नानांचे जिवलग स्नेही रामू काकांचा मोठा मुलगा 4 महिन्यांपूर्वीच या ऑफिसात बदलून आला आहे. कदाचित यावेळी तो कामावर नसेल. क्षणिक माझं मन चलबिचल झालं, पण लगेच त्या मनाला धमकावीत मी म्हटलं, असे नाका, मी काही पळून चालले नाही. अन हो, चालले असले तरी तसं लेबल काही माझ्या कपाळावर चिकटवलेलं नाही. मी ताठ मानेनं पुढे गेले. माझ्या पुढे तिकीट खिडकीची छोटी रांग होती. मी रांगेत उभी राहिले. आत खिडकीशी दुसराच कुणी होता. तो सांगत होता, पुण्याकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या आज बंद आहेत. मी दचकले. पुण्याला जाणाऱ्या गाड्या बंद? म्हणजे मी पळून चालले म्हणून रेल्वेने गाड्याच बंद केल्या की काय? प्रवासी विचारत होते, गाड्या का बंद आहेत? काही अपघात? छे छे, गोव्यात सैनिक पाठवण्यासाठी गाड्या गुंतल्या आहेत. आता गोवा मुक्तीचा क्षण जवळ आलाय ना. असं म्हणजे गोव्याच्या मुक्तीसाठी माझ्या मुक्तीला अडथळा. माझं मन ईर्षेनं पेटलं. पुण्याला पोचण्यासाठी उतावीळ झालं. प्रवासी निघून गेले. मी तेथेच उभी राहिले. गाड्या केव्हा सुरू होतील याचा नेम नव्हता आणि आता वाटेल ते झालं तरी मी घरी परतणार नव्हते. रात्र इथंच काढणं प्राप्त होतं. आता नको असलेल्या माणसाची, रामू काकांच्या मुलाची मला गरज भासली. मी खिडकीशी जाऊन त्याचा तपास केला. त्याचं घर जवळच होतं. सहज सापडलं. दारात खुद्द रामू काकाच उभे होते. मन चरकलं. यावेळी हे इथं कसे? हे नेहमी नाशिकला असत. एरवी रामू काकांचं अस्तित्व मला आनंददायी वाटलं असतं. आमच्या घरी ते नेहमी येत. आले की महिना महिना राहत.
आपल्या मनमोकळ्या बोलण्या हसण्याने घर भरून आणि भारून टाकण्याची त्यांची हातोटी मोठी विलक्षण होती. एरवी त्यांचं दर्शन आनंददायी वाटत असलं तरी या क्षणी मात्र ते मला अशुभ वाटलं. माझ्या कार्यात काहीतरी नवा अडथळा उत्पन्न करणारं वाटलं. रामू काकांनी माझं स्वागत केलं. मला एकटीला पाहून त्यांना नवल वाटलं. हे काय, नाना कुठाय? नाना नाही आले. म्हणजे तू एकटी आलीस? नाना वाचून माझं एकटीचं येणं हे जणू जगातलं 11वं आश्चर्य होतं. मला चीड आली, पण चिडले तर माझा बेत उघड होईल म्हणून मी म्हटलं, काका, मी आता लहान का आहे एकटीने प्रवास न करायला? पण तुझ्या बापाचं मन असं आहे की उद्या तुला 4 मुलं झाली तरी त्याला आपल्या नाती एवढीच तू दिसत राहशील. तुझ्यात त्यांचा सगळा जीव गुंतलेला असतो पोरी. पण या स्वार्थी गुंतवल्यात मुलीच्या मनाचा केवढा कोंडमारा होतो हे दिसतं का कुणाला? बोलायला नको होतं ते मी बोलून गेले. स्वरातली चीडही लपवता आली नाही. माझ्या गुप्त बेताची अशा तऱ्हेने फसगत करण्याचा माझा घायकुतेपणा लक्षात येताच मी दाराशी आलेल्या त्यांच्या सुनेचा परिचय करून घेऊन आत गेले. जेवण झाल्यावर बाहेर अंगणात बसलेल्या रामू काकांनी मला हाक मारली. मी बसल्यावर त्याने इकडच्या तिकडच्या थोड्याशा गप्पा मारल्या. मी पुण्याला कुठच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाते आहे त्याची सहजगत्या चौकशी केली. उत्तर देताना मीही सावध होऊन बसले होते. उद्या सकाळी पुण्याकडे जाणारी एक गाडी कदाचित मिळेल असं जेवताना त्यांच्या मुलाने सांगितलं होतं. त्यामुळे माझ्या मनाचा गोंधळ कमी झाला होता. चीडही गेली होती. ही रात्र संपली. माझ्या मुक्तिमार्गात अडथळा आणणारी ही वैऱ्याची रात्र उलटली. मी सुटले, कायमची सुटले, कायमची मुक्त झाले. काकांनी म्हटलं, मंजू, मघा तू म्हणत होतीस ना की मोठ्यांच्या गुंतवण्यात मुलींच्या मनाचा कोंडमारा होतो आणि नको त्या विषयात पुन्हा गेलं तर माझ्या मनाचा तोल जाईल म्हणून त्यांना मोडून काढीत मी झटकन म्हटलं, छे छे, तसं काही नाही. काका, मला म्हणायचं होतं. अगं तसंच तसंच, तेच म्हणायचं होतं तुला. क्षणभर थांबून त्यांनी म्हटलं, पोरी, तुझ्या बापाने आपल्या आयुष्यात आजपर्यंत खूप सोसलं आहे. त्यांच्यावर जे प्रसंग कोसळले तिथं दुसरा एखादा असता तर त्याने आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतला असता. नाहीतर संन्याशी होऊन तो हिमालयात निघून गेला असता. मला समजू लागल्यापासून नानांवर असा कुठलाही दारुण प्रसंग कोसळलेला मला आठवत नव्हता. त्यांचं जीवन अगदी सुरळीत चाललं होतं. रामू काकांचा आणि नानांचा लहानपणापासून स्नेह होता. दोघे एका वर्गात शिकत होते. पुढे शिक्षणामुळे आणि नोकरीसाठी दोघे एकमेकांपासून विलग झाले तरी स्नेह आणि येणं जाणं कायम आहे. त्यामुळे एका दृष्टीने माझ्यापेक्षाही काकांना नानांची अधिक माहिती आहे. माझ्या मनात आलं, मित्रप्रेमामुळे काकांना एखादा क्षुल्लक प्रसंगही मोठा वाटत असेल. मी काही विचारणार तेवढ्यात त्यांनी म्हटलं, लहानपणापासून मी पाहत आलोय, नानाचा स्वभाव अबोल आहे. हे मला माहीत का नव्हतं. नानांचा स्वभाव मितभाषीच आहे. बाहेर काय किंवा घरात काय, कामाव्यतिरिक्त ते इतर गप्पा मारताना कधी आढळणार नाहीत. अर्थात गप्पा मारायला त्यांना तशी फुरसतही मिळत नाही. पण फुरसत मिळते तेव्हा त्यांचं वाचन चालतं. काकांनी म्हटलं, मी अबोल लोक पुष्कळ पाहिलेत, पण त्याच्या अबोलपणाची जातच काही वेगळी. कुठचीही गोष्ट करण्यापूर्वी हा कधी गाजावाजा करणार नाही, पण ती केल्यावर सुद्धा स्वतःच्या तोंडून त्याची कधीही वाच्यता करणार नाही. या बाबतीतली त्याची एक आठवण तुला सांगतो. 15 वर्षे झाली असतील. मुंबईत होतो तेव्हा मी. काही अडचणीत सापडून बरंच कर्ज काढावं लागलं मला. सामान्य स्थिती मी एकटाच मिळवता. मुलांचं शिक्षण संपलं नव्हतं तेव्हा, त्यामुळे कर्जमुक्त होता येईना. एक दिवस घेणेकरी दाराशी आला. त्यावेळी नाना तिथे बसला होता. औषधांच्या खरेदीसाठी तो मुंबईला आला होता.
नेहमीप्रमाणे रुणको धनकोची शब्दाशब्दी झाली. धनको रुणकोला धमकी देऊन निघून गेला. या वागयुद्धात नाना माझ्या मदतीला येईल असं मला वाटत होतं, पण तो तटस्थ बसला. आतापर्यंतच्या आमच्या स्नेहाला औपचारिकपणाचं रूप येण्याइतका आम्हा उभयतांच्या आर्थिक परिस्थितीत फरक पडला होता. त्याच्या प्रॅक्टिसची कमान वाढत होती आणि नोकरीच्या खर्डेगाशीत माझ्या पाठीची कमान वाढत होती. अर्थात त्याबद्दलही माझी तक्रार नव्हती. पण नानाने म्हटले, रामू, घेणेकरी दाराशी आला तर त्यात वावगं काय झालं? आपलं देणं वसूल करणं हा त्याचा हक्कच आहे. ते उद्गार माझ्या मनाला झोंबले. मनात म्हटलं, आता यापुढे याच्याशी स्नेह ठेवणं वावगं आहे. तेव्हा या बाबतीत अधिक चर्चा कशाला करा? नानाची पाठ फिरताच मी मनातून त्याचा संबंध तोडून टाकला. घेणेकरी हक्क बजावायला पुढे येईल म्हणून तोंड चुकवू लागलो. पण माझं सुदैव की तो बरेच दिवसात फिरकला नाही. 4-5 महिन्यानंतर एकदा तो रस्त्यात दिसला आणि तोंड चुकवून मी सटकण्यापूर्वीच त्याने मला गाठलं. आणि मग मग मला कळलं की त्याचं देणं त्याच दिवशी फिटलं होतं म्हणून तो आला नव्हता. मी म्हटलं, नानाने कर्ज फेडलं असणार ते. होय पोरी, दुसरं कोण फेडणार? मंजू, पुष्कळ वेळा अबोल माणसाच्या बाबतीत आपण गैरसमजुतीने चुकीचे निर्णय घेऊन टाकतो. त्या चुकीचं परिमार्जन मी कसं केलं हे आता तुला सांगत नाही. त्यांच्या बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून मी हसत म्हटलं, तुम्ही लगेच नानांकडे धाव घेतलीत आणि 15 दिवस राहिलात. 1 महिना राहिलो. त्याच्या एकाकी जीवनात तेवढ्यात जरा विरंगुळा. काका, सावत्र आईचा छळ मला भोगावा लागू नये म्हणून पुन्हा लग्न न करता नाना जन्मभर एकाकी राहिले. त्यात त्यांच्या स्वार्थ त्यागाची सगळं जग वाहवा करीत आहे. पण मी म्हणते, त्यांनी ही फार मोठी चूक केली. त्यांनी लग्न केलं असतं तर त्यांचं घर सांभाळीत मला या खेड्यात कुजत पडून राहावं लागलं नसतं. माझी कुचंबणा. मी झटकन जीभ आवरली. एकदा वाटलं, नानांचे हे जिवलग मित्र आहेत ना, मग यांना सगळं सांगून टाकावं. कशाला चोरून ठेवायचं? पण लगेच संयमाने माझ्या मनाला मागे खेचलं. छे, उगीच आताच त्या गोष्टीची वाच्यता कशाला करा? मागाहून त्यांना कळेलच. म्हणूनच मी एकदम सौम्यपणे म्हटलं, काका, नानांनी दुसरं लग्न केलं असतं तर खरोखरच काही बिघडलं नसतं. नाहीतरी मी लहानपणापासूनच बोर्डिंगात राहत होते. तुझ्यासाठी म्हणून आपण दुसरं लग्न केलं नाही असं नानाने तुला सांगितलं का? छे, त्याने नाही सांगितलं. पण सांगायला कशाला पाहिजे? माझ्यासाठी नसेल तर मग आईवरल्या प्रेमासाठी ते तसेच विधुरावस्थेत राहिले असतील. पण ते खरं वाटत नाही. का ग? कारण माझ्या आईविषयी ते कधी काही बोलत नाहीत. माणूस स्वतःच्या दुर्दैवाविषयी काय बोलणार? मला काकांचा राग आला. मी म्हटलं, काका, अकाली मृत्यू पावणारी माझी आई दुर्दैवी की नाना दुर्दैवी? राहणारापेक्षा जाणारा माणूस अधिक दुर्दैवी असतं. कारण या जगाचा त्याला कुठचाच उपभोग घेता येत नाही. मागे राहणाराचं सारं काही यथास्थित चालतं. तुम्हीच सांगा, माझ्या आईने त्या खेड्यात काय सुख भोगलं असेल? समाजसेवेचा वेळ डोक्यात ठेवून खेड्यात राहणाऱ्या नानांनी माझ्या आईच्या भावनेचा विचार तरी केला होता काय? त्यातच ती बिचारी झुरून मेली असेल. मी मनावर कितीही संयम ठेवला तरी नानाविषयींचा रोष माझ्या स्वरात उमटला होता. काकांना तो जाणवला असावा. त्यांनी काहीशा विस्मयाने माझ्याकडे पाहिलं. त्यांची दृष्टी तशी तीक्ष्ण होती. पण रात्रीच्या अंधुक प्रकाशात त्यांना माझ्या चेहऱ्यावरचा भाव दिसला नाही, तरी माझ्या स्वरातला रोष आणि उपहास त्यांच्या कानांना कळला असावा. ते क्षणमात्र गप्प राहिले. मग त्यांनी म्हटलं, मंजू, तुझ्या आईविषयीच्या तुझ्या भावना दुखवण्याचा माझा उद्देश नाही. पण त्याचबरोबर निरपराध माणसावर होणारा अन्यायही मला सहन होत नाही
म्हणून एका गोष्टीची मी आज वाच्यता करणार आहे. सगळं काही यथास्थित चाललं आहे असं बाहेरून दिसणाऱ्या तुझ्या शांत अबोल बापाच्या अंतरंगात काय चाललं आहे हे तुला एकदा कळावं. काकांचा स्वर एवढा गंभीर बनला होता की मी मनातून दचकले. काकाने म्हटलं, तुझ्या जन्मापूर्वीची कथा आहे ही. नाना डॉक्टर झाला आणि मुंबईत जम बसण्यासाठी सगळी परिस्थिती असूनही त्याने माथेरानला दवाखाना सुरू केला. समाजसेवा म्हणून नव्हे, त्या शब्दाची त्याला अजूनही चीड आहे. कारण प्रत्यक्ष कार्य करणाऱ्याला पोकळ शब्द आवडत नाहीत. माथेरानला त्याचा एका वर्षात चांगला जम बसला. मग खेड्यात राहायला स्वखुशीने तयार झालेली एक गरीब मुलगी त्याने पसंत केली. मुलीची विधवाई एका संस्थेत स्वयंपाकीणबाई होती. हुंड्याशिवाय लग्न झालं. मुलीच्या देखण्या रूपात सगळा खर्च भरून आला. मुलगी साल सुस्वभावी आणि नेटका संसार करणारी निघाली. नानाची बाहेर प्रॅक्टिस आणि घरी संसार सुख वृद्धिंगत होत होतं. तेवढ्यात गावात एक नाटक कंपनी आली. गावात राहणाऱ्याला काय किंवा नवीन येणाऱ्याला काय, डॉक्टरची गरज ही लागतेच. त्यातला एक नट आजारी पडला आणि त्या निमित्ताने परिचय वाढला. नानाला वाढत्या प्रॅक्टिसमुळे नाटके बघायला जायला अगर आल्या गेल्याची उठबस करायला सवड मिळत नसे. शिवाय या दोन्ही गोष्टींची त्याला फारशी आवड नव्हती. पण या गोष्टींची विशेष आवड त्याच्या पत्नीला होती. तिच्या या आवडीतून तिच्या विचारांनी फार अनिष्ट वळण घेतलं आणि मग अशा प्रकरणी जे अनिवार्य तेच घडलं. म्हणजे म्हणजे माझा 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 जन्म झाला. माझ्या स्वरातला कंप मला आवरता येईना. नाही पोरी, तुझा जन्म आधीच झाला होता. तुझी आई त्या माणसाबरोबर निघून गेली. निघून गेली म्हणजे पळून गेली? ज्या शब्दाने गेले 2 दिवस मला वेढून टाकलं होतं, तोच शब्द माझ्या तोंडून बाहेर पडला. होय पोरी. मंजू, पुरुषाने पळून जाणे आणि विवाहित स्त्रीने पळून जाणे यात फार मोठी तफावत आहे. जेव्हा पुरुष निघून जातो तेव्हा स्त्रीच्या वाट्याला फक्त दुःखच येतं. पण जेव्हा स्त्री पळून जाते तेव्हा तिच्याबरोबर पुरुषाची आणि सगळ्या घरादाराची अब्रू निघून जाते. निघून गेलेल्या नवऱ्याच्या पश्चात स्त्रीला शेजाऱ्या पाजाऱ्यांची सहानुभूती लागते. पण पत्नी पळून जाते तेव्हा नवरा मात्र सगळ्यांच्या उपहासाचा विषय बनतो. त्याची प्रतिष्ठा नष्ट होते. समाजाकडून मिळणाऱ्या या 2 भिन्न वागणुकीतली तफावत आजच्या स्त्री स्वातंत्र्याच्या काळात सुद्धा नाहीशी झालेली नाही. तुझा बापही याला अपवाद नव्हता. आणि अशी ही अब्रूवर घाला घालणारी गोष्ट प्रयत्न करून सुद्धा झाकली जात नाही. ती विलक्षण वेगानं फैलावते, भयंकर साथीसारखी. पुरा होत आलेला मनपसंत सुंदर बंगला भूकंपाने एका रात्रीत जमीनदोस्त व्हावा, तशी नानाने उभारलेली प्रतिष्ठा आणि कमावलेला नावलौकिक सगळे काही क्षणात उडाले. पण नानाने हे घाव मोठ्या धैर्याने निमूटपणे सोसले. या प्रसंगी 1 महिना त्याच्याजवळ राहून त्याचे अतुल मनोधैर्य मी पाहिले. त्यानंतर तुला घेऊन त्याने माथेरान सोडले आणि नंदगावात आपल्या जीवनाला नवीन सुरुवात केली. मंजू, तुझ्या बापाने फार सोसलं, पण तोंडाने कधी ब्र काढला नाही. काका उमाळ्याने बोलतच राहिले होते, पण माझं तिकडे आता लक्ष राहिलं नव्हतं. घरी जे पत्र मी लिहून ठेवून आले होते ते माझ्या नजरेसमोर नाचू लागलं. या जगात माणूस पुष्कळ वेळा कल्पनेलाच सत्य समजून चालतो आणि मग माझं मन भयकंपित झालं. सगळी रात्र माझं मन अचानक कळलेल्या सत्यकथेत भिरभिरत होतं. सकाळी मी उठले तेव्हा काका म्हणाले, मंजू, आता 11 वाजता पुण्याकडे एक गाडी जाणार आहे. तुझी एक जागा रिझर्व करून ठेवले. एक निमिष मात्र माझ्या मनाची चलबिचल झाली.
पण लगेच निर्धारपूर्वक मी म्हटले, नाही काका, आता मी पुण्याला जाणार नाही. मी परत घरी जाणार आहे. त्याने आश्चर्याने म्हटले, ते ग का? अगं, मैत्रिणीच्या लग्नाला चाललेस ना? मग जाऊन ये की 2 दिवस. मी पण याच गाडीने मुंबईला जाणार आहे. नाना भेटला तर तू पुण्याला गेल्याचं सांगेन त्याला. नको नको काका, नाना येण्यापूर्वी मला घरी पोहोचलं पाहिजे. कदाचित आज संध्याकाळपर्यंत येतील सुद्धा. मग येईनात. उद्या लग्न होऊन तू सासरी गेल्यावर त्याची सरबराई कोण ठेवणार आहे ग? होऊ दे की आतापासून त्याला थोडी थोडी सवय. माझे डोळे एकाएकी भरून आले. मी म्हटले, काका, माझ्या नानांच्या आयुष्याची ही परवड मला माहीत नव्हती हो. अन अन म्हणून मी हुंदके अनावर झाल्यामुळे पुढचे शब्द बाहेर फुटेनात. लगेच मी स्वतःला सावरलं, डोळे पुसले आणि हसत म्हटलं, मी आता पुण्याला पोचेपर्यंत मैत्रिणीचं लग्न उरकून गेलं असेल. तेव्हा आता वराती मागून घोडं कशाला? आता नंदगावला जाणारी एसटी केव्हा आहे ते बघा. दुपारी घरी जाणाऱ्या एसटीत मी बसले. पावसाच्या तडाख्यात भिजून चिंब झालेल्या पक्षाने पंख आवळून त्यात चोच घालून बसावे तशी मी बसले होते. आसपास माझं कुठंही लक्ष नव्हतं. मला जे काही कळलं होतं त्याने माझं सारं मन ढवळून निघालं होतं. सारे विचार उन्मळून गेले होते. नंदगाव जवळ येऊ लागलं. नाना घरी तर आले नसतील ना? त्यांनी ते पत्र वाचलं तर? देवा, नाना येऊ दे नकोत. छे, कुठून ते येणार? मुंबईकडच्या गाड्या बंद होत्या ना? या विचाराने माझं मन काहीसं स्वस्थ झालं. एसटीतून उतरताच मी वेगाने घरी गेले. जिकडे तिकडे सामसूम होतं. फक्त अंगणातल्या कोपऱ्यात असलेल्या मोहराने फुटलेल्या आंब्याच्या झाडावर कोकिळा आर्त स्वरात कुहुकुहत होती. घरातली सामसूम पाहून मला फार बरं वाटलं. नानांच्या माडीच्या खिडक्या बंद होत्या, म्हणजे नाना अद्याप आले नव्हते. बरं झालं, देवा, पावलास तू. मी निश्चिंत होऊन पुढचं दार नुकतंच लोटलेलं होतं ते उघडलं. पुढच्या खोलीत पाऊल टाकलं आणि फार वर्षांनी आल्यागत भारून तशीच उभी राहिले. त्या वास्तूला आणि त्यातल्या वस्तुमात्राला माझ्या नजरेनं मिठी घातली. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरारले. तेवढ्यात स्वयंपाकाची बाई आतून आली. तिने म्हटले, मंजूताई, आलीस तू? बरं झालं बाई, वेळेवर आलीस. देव पावला. तिचा स्वर काहीसा घाबरा येत होता. मी विचारले, देव पावला म्हणजे काय झालं? सगळं ठीक आहे ना? नानांना हॉस्पिटलात नेलंय, मिरजेच्या हॉस्पिटलात नेलंय. मी मटकन खाली बसले. मिरजेच्या हॉस्पिटलात नेलंय? केव्हा? कुठून? कसं? काय झालंय त्यांना? नाना इथं आले होते? केव्हा आले? काल दुपारी 4 वाजता ते आले. आल्याबरोबर तुझी चौकशी केली. तू पुण्याला लग्नाला गेल्याचं मी सांगितलं. मग मग काय झालं? तसं काही झालं नाही. नेहमीप्रमाणे संध्याकाळी दवाखान्यात गेले. रात्री भूक नाही म्हणून जेवले नाहीत. मग नेने वकिलांकडे गेले आणि येता येता रस्त्यात कुठे चक्कर येऊन पडले. मग रातोरात त्यांना सगळ्यांनी मिरजेच्या हॉस्पिटलात नेले. नेने वकील आणि शंकरराव कंपाऊंडर सकाळी टॅक्सीनं परत आले. आता नानांचं बरं आहे असं ते म्हणाले. बधीर मनाने मी थोडा वेळ तशीच बसून राहिले. मग उठून नेने वकिलांच्या घरी गेले. नानांना हृदयविकाराचा झटका आला होता असं तिथं कळलं होतं. त्या पत्राने, त्या विषारी बाणाने त्यांच्या अचल धैर्यशाली हृदयाचा अचूक वेध घेतला हे मी जाणलं. खूप रडावंसं वाटत असून सुद्धा मला रडू येईना. शंकररावांना घेऊन मी लगेच टॅक्सीने मिरजेकडे निघाले. सारा रस्ताभर माझं मन तप्त वाळूत टाकलेल्या माशासारखं तडफडत होतं. आयुष्यभर जो माझा पिता एकाकी मनाने दुःख सहन करीत आला, त्याच्या दुःखावर आपण डागण्या दिल्या. नकळत नेमका जखमेवरच घाव पडला. शरूताई रूपाने जणू माझं दुर्दैवच घरात शिरलं होतं. टॅक्सी भरधाव चालली होती.
पण त्या बेफाम गतीचा मंदपणा मला असह्य वाटत होता. या साऱ्या घालमेलीत माझं मन पांगळ्यासारखं गतिहीन होऊन जागच्या जागी बसलं होतं. शंकरराव अधूनमधून बोलत होते, घडलेली हकीकत सांगत होते, पण माझं तिकडे लक्षच नव्हतं. मध्येच ते म्हणाले, सकाळी मी साहेबांना म्हटलं, मंजूताईंना तार करून बोलावून घेतो. तर ते म्हणाले, छे छे, तार नका करू, ती पोर घाबरून जाईल. काही न बोलता घशात उभा राहिलेला गोळा मी गिळला. तारेवरून शंकररावांना एकदम कसलीशी आठवण झाली. त्यांनी खिशातून एक पत्र काढून माझ्या हाती देत म्हटलं, दुपारच्या टपाला साहेबांचे हे एक्सप्रेस पत्र आले होते. मी ते पाकीट तसंच पर्समध्ये ठेवून दिलं. मी हॉस्पिटलमध्ये पोचले तेव्हा रात्र पडली होती. एरवी दवाखान्याचं अगर हॉस्पिटलचं वातावरण मला तसं परिचित असलं तरी तेच वातावरण मला विलक्षण भयानक वाटू लागलं. रोग्यांना बरं करण्यात ज्यांचा हातखंडा, धन्वंतरी म्हणून पंचक्रोशीत ज्यांची ख्याती, त्याच माझ्या डॉक्टर पित्याला मी आज रुग्णावस्थेत ढकललं, हा विचार मला सहन होईना. खरोखरच या माझ्या भयंकर अपराधाला कुठेही क्षमा नाही. दारातच हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर भेटले. त्यांनी म्हटलं, हार्ट अटॅक होता, आता सगळं नॉर्मल आहे. आत्ताच त्यांना झोपेचं इंजेक्शन दिलं आहे. डॉक्टरांपाशी थोडा वेळ बोलून मी शंकररावांच्या मागोमाग पश्चिम कोपऱ्यावरच्या स्पेशल रूममध्ये गेले. सर्व साधनाने युक्त असलेल्या त्या उत्कृष्ट खोलीत नाना झोपले होते. जवळच्या खुर्चीवर नर्स वाचित बसली होती. नानांना शांत निद्रावस्थेत पाहून मला भडभडून आलं. पण झटकन डोळे टिपून मी मन आवरलं आणि नर्सला हलकेच म्हटलं, तुम्ही थोडा वेळ विश्रांती घ्यायला जा. मी अगदी डोळ्यात तेल घालून तुमच्या पेशंटला पाहते. नर्स गेली. मी थोडा वेळ तशीच उभी राहिले. माझं शरीर आणि मन विलक्षण थकून गेलं होतं. जणू अंतराळाचा, परग्रहाचा प्रवास करून मी परत आले होते. मी मटकन खुर्चीत बसले. नाना अगदी गाढ निद्रेत होते. त्यांचा श्वासोच्छ्वास संथपणे चालला होता. ईश्वर चिंतनात ध्यानमग्न व्हावे तशी त्यांची मुद्रा शांत होती. गेल्याच महिन्यात त्यांना 50वे लागलं होतं. डोळ्यांभोवती सुरकुत्या उमटल्या होत्या. माझ्या जन्मदात्यांकडे इतक्या निर्वेदपणे आजपर्यंत मी कधीच पाहिलं नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर वार्धक्याची अकाली चिन्ह उमटली असली तरी त्या शांत चेहऱ्यावर एक आगळंच तेज होतं. त्या चेहऱ्यावर त्रागा, त्रस्तपणा, अगर वैफल्य यापैकी कशाचीही अंधुकशी सुद्धा छाया नव्हती. नानांनी आपल्या आयुष्यात पुरुषाच्या वाट्याला सहसा न येणारं जे अपार दुःख भोगलं ते सारं त्यांनी पार पचवून टाकलं होतं. शंकराने पचविलेल्या हलाहलाच्या खुणा त्याच्या कंठावर कायमच्या उमटून राहिल्या आहेत. पण नानांनी पचविलेल्या दुःखाची, त्यांना बसलेल्या फटक्याची पुसटशी छाया सुद्धा कधी त्याने आपल्या चेहऱ्यावर उमटू दिली नाही. की बोलण्यात चुकून सुद्धा कधी कुणाला जाणीव होऊ दिली नाही. जणू त्यांच्या आयुष्यात काही अनुचित घडलंच नव्हतं. लहानपणी एकदा मी नानांना विचारलं होतं, नाना, शेजारच्या कुमीची आई काल तापाने वारली. माझी आई कशाने हो वारली? क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी सहजपणे म्हटलं होतं, ती जिन्यावरून पाय घसरून पडली आणि मग आजारी पडली. तुम्ही सगळ्यांना बरं करता, मग तिला का हो नाही बरं केलं? ते काही बोलले नाहीत. त्यानंतर बरेच दिवस ती गोष्ट आपण लक्षात ठेवली होती. माडीवरून खाली यायचं असलं म्हणजे वरच्याच पायरीवर ओरडत असे, नाना, तुम्ही उचलून द्या मला खाली, नाहीतर मी जिन्यावरून पडेन आणि आईसारखी मरून जाईन. नाना झटकन वर येत आणि मला उचलून छातीशी घट्ट धरून म्हणत, छे छे, असं बोलू नये मंजू. बेटा, मी तुला कधीही विसरू देणार नाही. आणि आज मी घसरणीला लागले होते. मला जन्म देणारी स्त्री ज्या मार्गाने निघून गेली त्याच मार्गाने मीही निघून गेले हे पाहून नानांना दुःख नसेल का झालं? त्यांच्या हृदयावर दारुण आघात झाला म्हणूनच ना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पण तरी सुद्धा उत्तरायुष्यातलं हेही दुःख त्यांनी पचवलं
दुःख पचवण्याची केवढी ही विलक्षण शक्ती. आणि दुसरा प्रसंग, मी शिक्षण संपवून हिंगण्याहून परत आले होते. त्या वर्षीची गोष्ट. भाद्रपद महिना होता. शेजारघरी अविधवा नवमी होती. आमच्या घरी तशी फारशी धार्मिक कार्ये होत नाहीत. त्या वर्षी माझ्या आईची अविधवा नवमी करण्याचं माझ्या डोक्यात आलं. नानांना चकित करण्यासाठी आगाऊ त्यांना काहीच न कळवता मी सगळी तयारी केली. पक्वान्नाचं जेवण केलं. पक्वान्नाचं जेवण जेवून आणि भारी किमतीचा बनारसी खण पोटीत घेऊन सवाष्णबाई खुश होऊन निघून गेली. नाना दवाखान्यातून आल्यावर त्यांना हा प्रकार कळताच ते एकदम गंभीर झाले. त्यांनी म्हटलं, मंजू, पुन्हा ही तिथी करू नकोस. मी निराश होऊन विचारलं, ते का? ही तिथी करू नये अशी तुझ्या आईची इच्छा होती. आपल्या मागे आपली स्मृती ठेवू नये अशी विचित्र इच्छा. मला ते खरे वाटेना. त्यानंतर मी तिथी कधी केली नाही, पण तेव्हापासून नानांबद्दल माझ्या मनात सूक्ष्म अढी बसली. पण आज कळतंय की जिवंत असलेल्या व्यक्तींची, त्यांना जीवनातून उठवणाऱ्या व्यक्तीची ही अशुभ कल्पना नानांना असह्य झाली होती. नानांचं केवढं हे थोर हृदय. नानांचं मन हिमालयाहूनही मोठं आहे. त्यांच्या मोठ्या मनापुढे मेरू मंदार सुद्धा खूप ठेंगणे आहेत. एकामागोमाग एक असे कितीतरी प्रसंग माझ्या नजरेसमोर उभे राहिले. ती प्रसंगचित्रे पाहता पाहता माझा केव्हा डोळा लागला कोण जाणे. नर्सने मला जागं करून हलकेच म्हटलं, तुम्ही पलीकडच्या खोलीत जाऊन थोडी स्वस्थ झोप घ्या. 2 वाजून गेलेत. मी बसते इथं. पण आता नानांजवळून एक क्षणही दूर जाण्याची माझी इच्छा नव्हती. म्हणून मी स्वतःच बसण्याचा आग्रह धरला. झोप न घेता डोळे उघडे ठेवून बसेल अशी तिला हमी दिली, तेव्हा ती निघून गेली. मी उठले, डोळ्यांवर पाण्याचा हात फिरवला आणि हातरुमाल काढण्यासाठी माझी पर्स उघडली. तेवढ्यात पर्समध्ये ठेवलेल्या नानांच्या एक्सप्रेस पत्राकडे माझी नजर गेली आणि काही जरुरीचा मजकूर असला तर पाहून ठेवावा म्हणून मी ते पाकीट बाहेर काढलं. माझं मन आता बरंच शांत झालं होतं. माझ्या मनात उठलेल्या तुफानाचा नानांखेरीज इतर कुणालाही पत्ता लागला नाही याचं मला समाधान वाटत होतं. पाकीट फोडून मी वाचू लागले. सादर प्रणाम. आपल्या मागोमाग हे पत्र येत आहे. आपण जाताना सांगून गेलात की मी नीट सावकाश विचार करून काय ते कळवावे. पण काही प्रसंगी फार विचार हा सुद्धा अविचार ठरतो आणि ज्यांच्यावर अनुकूल प्रतिकूल विचार करावा असा एकही मुद्दा माझ्या मनात शिल्लक उरलेला नाही. आपली प्रथम भेट ही माझ्या भाग्योदयाची शुभघटिका ठरली. माझ्या मेहुण्याच्या औषधी दुकानात आपण नेहमी येता. त्यांचा आपला बऱ्याच वर्षांचा स्नेह आहे. तीर्थरूप अण्णांच्या, माझ्या मेहुण्यांच्या तोंडातून आपलं नाव मी बरेच वेळा ऐकलं होतं. परवा हॉस्पिटलमधून मी त्यांच्या घरी आलो तेव्हा आपण तिथं बोलत बसला होता. मला पाहताच तीर्थरूप अण्णांनी म्हटलं, आता सांगत होतो ना, तो हाच आमचा सुरेंद्र. हा बघ, तुमच्या चौकटीत बसतोय का? यंदा MS झालाय. याला खेड्यातल्या जीवनातली आवड आहे, पण अलीकडे उपवरांच्या आवडीनिवडी मोठ्या विचित्र बनत चालल्या आहेत. तीर्थरूप अण्णांची ही प्रस्तावना माझ्या लक्षात आली आणि मी संकोचून गेलो. म्हणूनच त्यावेळी आपल्याशी मी एक शब्दही बोलू शकलो नाही. आपण ते जाणलं असावं, कारण त्यानंतर आपण माझ्या एकट्याशी मोकळेपणे बोललात, चर्चा केलीत. आपण आपल्या कन्येसाठी वरसंशोधनाच्या निमित्ताने अनेक तरुणांची पारख केलीत. उच्छृंखल विचार आणि उथळ अपेक्षा दर्शवणाऱ्या आजच्या तरुणांबद्दल आपलं मत अनुकूल नाही याची मला कल्पना आली. त्या ओघात आपले सखोल विचार कळले. प्रथम दर्शनी आपणाबद्दल जी आदराची भावना निर्माण झाली होती ती शतपटीने दुणावली. माझी आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती मी आपणाला स्पष्टपणे सांगितली. आपलं एक वाक्य अजूनही माझ्या कानात घुमत आहे. मी आपणाला म्हटलं, मला वडील नाहीत. तेव्हा आपण म्हटलं, सुरेंद्र,
सासरा हा जावयाचा पिताही असतो. त्या उद्गारात आपल्या हृदयाची विशालता, आपल्या स्वभावाच्या छटा मला कळल्या. अशा व्यक्तीशी भलत्या चिकित्सा करण्याचा क्षुद्रपणा मी कसा करू? मी एवढंच म्हणतो की आपल्या पुत्रप्रेमाची उणीव भरून काढण्याची संधी मला प्राप्त व्हावी. आपण आपल्या एकुलत्या एका कन्येविषयी ज्या भावना व्यक्त केल्यात त्या ऐकून मी भारावून गेलो. जिला आपण आपल्या डोळ्यातल्या बाहुलीपेक्षाही जास्त जपता, तिला मी योग्य ठरेन ना, असा विचार मनात येतो. आपण माझा फोटो बरोबर नेलाच आहे. पुढील आठवड्यात मी तिथे येण्याचं मान्य केलं होतं. पण अमेरिकेहून 2 ब्रेन सर्जन पुढील आठवड्यात येणार आहेत. सध्या मी ब्रेन सर्जरीचा स्पेशल अभ्यास करीत आहे हे आपणास सांगितलं होतंच. त्यांची ऑपरेशन्स पाहण्याची दुर्मिळ संधी दवडू नये या विचाराने तिथलं येणं 1 आठवडा पुढे ढकलावं लागत आहे. तोपर्यंत आपल्या कन्येलाही नीट विचार करण्यास अवधी मिळेल. कळावे, आपला सुरेंद्र. पत्र वाचित असता माझ्या डोळ्यांना धार लागली होती. पत्राची घडी करून पुन्हा पर्समध्ये ठेवता ठेवता मी सहज नानांकडे पाहिलं. ते जागे झाले होते. केव्हा जागे झाले होते कोण जाणे, आणि माझ्याकडेच पाहत होते. क्षणमात्र मी भयाने थरथरले, पण मग लगेच त्यांच्याकडे धावले आणि मातेच्या पंखात शिरणाऱ्या चिमण्या पिल्लाप्रमाणे माझ्या जन्मदात्याच्या पायांच्या जुडीत मस्तक खुपसून मिटल्या डोळ्याने मी सद्गदित स्वरात म्हटले, नाना, नाना, मी आले. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली मेरू मंदार धाकुटे ही डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा आणि ऑल या बटनावर क्लिक करा. यामुळे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि त्याचप्रमाणे हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.